स्वातीने नुकतीच 12वीला डिस्टिंक्शन मिळवून पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहान गावातून आलेली स्वाती अभ्यासात हुशार पण थोडीशी गोंधळलेली होती. या नवीन मोठ्या जगात पहिल्याच दिवशी तिची ओळख झाली आदित्याशी. वर्गातला सगळ्यात लोकप्रिय मुलगा, खेळाडू, गिटार वाजवणारा आणि अगदी वेगळ्याच प्रकारे बोलणारा. सुरुवातीला त्याचं बोलणं तिला अजिबात आवडायचं नाही, पण हळूहळू त्याच्या गप्पा वाढू लागल्या. तो अभ्यासात तिची मदत करायचा आणि ती त्याच्या संगीतासाठी कविता लिहायची. कॉलेजचे दुसरे वर्ष चालू होतं. स्वाती आणि आदित्य आता जवळचे मित्र झाले होते. आदित्य तिच्यासोबत असताना खूपच वेगळा वागायचा. गमती-जमती, कवितांचे आदानप्रदान आणि त्यांच्या दोघांच्या स्वप्नांवर चर्चा. स्वातीच्या मनात हळूहळू काहीतरी वेगळं उमटू लागलं होतं. ती समजून घेऊ लागली होती की हे मैत्रीपेक्षा अधिक आहे, पण तिला भीती वाटत होती. जर आदित्याला आपलं असं वाटलं नसेल तर ती संध्याकाळ खूप खास होती. कॉलेजच्या वार्षिक संमेलनात आदित्याने एक नवीन गाणं सादर केलं आणि त्यातल्या ओळी स्वातीसाठी होत्या. तुझ्या डोळ्यात शोधतो मी माझा आभाळ, तू नसतील तर सारे रंग फिके वाटतात. काल गाणं संपल्यावर सगळे टाळ्या वाजवत होते, पण स्वाती स्तब्ध होती. आदित्य तिच्यापाशी आला आणि हळूहळू विचारत, स्वाती, तुलाही तसं वाटतं का? कारण मला खरंच वाटतं. स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले. आनंदाने ती फक्त हो म्हणाली. पुढची 2 वर्षे त्यांचं नातं सुंदर होतं, पण पदवीच्या शेवटच्या टप्प्यावर स्वातीला पुण्याबाहेर नोकरी मिळाली आणि आदित्याला त्यांच्या संगीतासाठी मुंबईत थांबावं लागलं. आता दोघांनाही ठाऊक होतं की आयुष्य वेगळ्या मार्गावर नेणारं आहे. त्यांनी एकमेकांच्या स्वप्नात साथ दिली, पण एकत्र राहण्याची हमी न देता. त्यांचा शेवटचा संवाद स्वातीच्या डायरीत लिहायला, आपण एकत्र नसू शकतो, पण तू माझ्या प्रत्येक यशाचं कारण आहेस. आता स्वाती एका मोठ्या कंपनीत काम करते आणि कधी-कधी तिच्या शॉपिंगवर आदित्याचं गाणं लागलं. ती थोडं हसते, थोडं हसवते, पण आजही आहे आठवणीत गाण्यामध्ये आणि त्या कॉलेजच्या दिवसामध्ये. ही कथा एका साध्या मुलीची आहे, जिने कॉलेजमध्ये पहिले प्रेम अनुभवलं. नाटकी नसलेलं पण खरं प्रेम. ती आणि आदित्य कदाचित आयुष्य वेगवेगळ्या वाटाने गेले, पण त्यांच्या हृदयात एकमेकांसाठी एक कोपरा कायमच राहिला. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.